आणि सबमरीन कुठेही झाली तरी जे जमिनीच्या खाली कोराल आहेत समुद्रामध्ये ते फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कधीही मागे पडणार नाही. पण खोटं का सांगता लोकांना की मी ती केली होती मंजूर म्हणून? तुम्ही मुख्यमंत्री होण्यापूर्वी 2 वर्ष ती मी मंजूर केलेली होती. आणि म्हणून खोटं बोलू नका, खोटी सहानुभूती मिळवू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्ही लोकांना भेटत नव्हता, आपल्या आमदारांना भेटत नव्हता, त्यांची कामं करत नव्हता. नंतर एका वेळेला एवढे आमदार का फुटतील? पैशांनी 2 लोक 4 लोक फुटू शकतात. 40-40, 50-50 आमदार आणि 12-12 खासदार नाही फुटू शकत. त्याला प्रेमाने वागवायला लागतं, लोकांना भेटायला लागतं, लोकांची कामं करायला लागतात. शिंदेसाहेब 2-2 वाजेपर्यंत जागा राहून लोकांना का भेटतात? मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना भेटलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांची जी केबिन असते त्याच्या बाहेर आमदार खासदारांसाठी स्पेशल केबिन असते. ती का असते? तो लोकांचा सन्मान असतो. तुम्ही तुमच्या काळामध्ये कधी ती केबिनसुद्धा उघडली गेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे सत्य कधीतरी लोकांना कळलं पाहिजे. मराठी मनुष्य रस्त्यावर आला, त्याला 4-4 वर्षाची भाडी नाही मिळालेली. तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे. त्या बिल्डरला एक नोटीस नाही दिली. आता सगळ्यांची भाडी का मिळायला लागली? आम्ही बिल्डरला बघत नाही, आम्ही जनतेला बघतो. म्हणून लोकांची भाडी मिळायला लागली, म्हणून लोकांच्या बिल्डिंगची कामं व्हायला लागली. आणि म्हणून आमचा वाद हा वादसुद्धा तत्त्वासाठी आहे. आम्ही त्यांच्याबद्दल आदर बाळगतो, परंतु त्यांनीसुद्धा जपून बोललं पाहिजे. अशा तऱ्हेने खोटेनाटे आरोप आणि खोट्यानाट्या घोषणा देता कामा नये, कारण लोकांचा गैरसमज होतो. आजपर्यंत आम्ही आदरापोटी गप्प राहिलो, परंतु याच्यापुढे आमची ही पॉलिसी राहिलेली, कोणाचा अपमान नाही करायचा, परंतु सत्य हे जनतेसमोर आणायचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.